शिरा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो. एकदम झटपट सोप्या पद्धतीने कमी तुपाचा वापर करून एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळेल असा आपण आज शिरा बनवतो. कापसाहूनही मऊ आहे, त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की बघा आणि अशा प्रकारचा मऊ लुसलुशीत असा कापसासारखा शिरा नक्की बनवून बघा. तुपाचं प्रमाण एकदम कमी वापरलेलं आहे, तरीसुद्धा शिरा खूपच मस्त आणि भन्नाट चवीचा शिरा झालेला आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. इथे एक वाटी घेतलेली आहे. ही वाटी भरून इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. 0 नंबरचा जो रवा असतो तो रवा इथे मी वापरलेला आहे. बारीक रवा जर नसेल तुमच्याकडे तर मोठा रवासुद्धा मिक्सरमध्ये एकदा दोनदा फिरूनसुद्धा बारीक होतो. त्यानेसुद्धा शिरा मस्त बनतो. तसाही तुम्ही करून घेऊ शकता किंवा मग अशा प्रकारचा 0 नंबरचा जो रवा असतो तो वापरू शकता. याने रवा खूपच मस्त लागतो. जेवढा रवा घेतला आहे तेवढाच इथे मी साखर देखील घेतलेली आहे. म्हणजे 1 वाटी रवा 1 वाटी साखर. तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी अधिक जास्त करू शकता. चला तर मग पाणी किती वापरायचं आहे आपल्याला 1 वाटी रव्यासाठी, तर चला याच वाटीने आपण मोजून घेऊयात. इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच वाटीने मी इथे 3 वाट्या भरून पाणी घेतलेलं आहे. तर पाव वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी इथे मी तूप वापरलेलं आहे. आता हे तूप मी तुम्हाला वितळून देखील दाखवते. किती भरतं तेवढंच भरणार आहे. उगं किंचितसं थोडंसं वरती येतं. म्हणजेच पाव वाटी इथे तूप वापरलेलं आहे. तरीसुद्धा शिरा खूपच मस्त भन्नाट चवीचा शिरा तयार होतो. अशा पद्धतीचा शिरा नक्की बनवून बघा. चला तर मग तूप देखील तेवढंच घेतलेलं आहे, म्हणजेच पाव वाटी ते तूप घेतलेलं आहे. एवढ्याच तुपामध्ये आपण एकदम मस्त शिरा बनवणार आहोत. त्याच कढाईमध्ये आता मी रवा भाजून घेणार आहे. आता तुपाचीच कढाई आहे, गॅस चालू केलेला आहे आणि सगळा रवा मी वाटीतला यामध्ये टाकून घेतला. आता यातलं निम्म तूप आपलं यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. बघू शकता अगदी 3 ते 4 चमचे इथे तूप आहे फक्त. चला तर मग रवा आता इथे कमी गॅस ठेवूनच भाजून घ्यायचा. एकदम खरपूस रंगावरती रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा. एकदम मस्त मऊ लुसलुशीत हा शिरा तयार होतो. एकदा नक्की बनवून बघा. सकाळचा नाश्ता असोत किंवा मग कधी काही गोड खावंसं वाटलं, मुलांसाठी सुद्धा एकदम पौष्टिक असा हा शिरा आहे. एकदम कमी गॅस ठेवून आपल्याला हा रवा छान असा खरपूस रंगावरती तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा. चला तर मग रवा छान असा भाजत आलेला आहे. रंग बघू शकता थोडासा चेंज झालेला आहे. एकदम झटपट तयार होतो. अजिबात आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही, केशरही वापरलेलं नाही, तरीसुद्धा आपल्या शिऱ्याचा रंग खूपच अप्रतिम आलेला आहे. नक्की बनवा या पद्धतीने. चला तर मग रवा छान असा तांबूस रंगावरती भाजत आलेला आहे. किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अशा सोप्या पद्धतीचा पौष्टिक शिरा नक्की बनवू शकता. आणि रवा भाजताना सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे रवा डागणार नाही किंवा खाली लागणार नाही. रवा हा खूपच नाजूक असतो. लगेच कढाई गरम असेल तर लगेच जळतो. तर बघू शकता रवा छान असा तांबूस रंगावरती भाजून घेतलेला आहे. आता हा रवा मी एका साईडला लोटून घेणार आहे. थोडेसे बदाम यावरती भाजून घेऊयात उरलेल्या तुपामध्ये. बदामाचं प्रमाण सुद्धा इथे कमीच वापरलेलं आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट अजून आवडत असतील तर नक्कीच घालू शकता. नसेल आवडत तर यामध्ये काही नाही घातलं तरी देखील चालणार आहे. मी 2-3 बदाम अशा प्रकारे थोडेसे उभे कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घेतले. जर तुम्हाला बदाम अगोदर भाजून ठेवायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही तसं करू शकता. नंतर वरून हे बदाम टाकू शकता शिऱ्यामध्ये. चला तर थोडेसे ब्राऊन झालेले आहे बदाम. आता लगेच रव्यामध्ये आपण याला मिक्स करून घेऊयात. आणि पाणी जे 3 वाट्या पाणी घेतलेलं होतं ते मी गरम करून घेतलेलं आहे. आता ते लगेच आपण या शिऱ्यामध्ये किंवा या रव्यामध्ये ओतून घेऊयात. सगळं पाणी इथे एकटी ओतून घ्यायचं आहे किंवा थोडं थोडं घालूनही याला मिक्स करू शकता. किंवा मग एका हाताने आपण पाणी टाकायचं आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे मिक्स करायचं, किंवा मग लगेच पाणी टाकून दिलं एकटी तरी पण चालणार आहे. आता यामध्ये जर गिठळ्या जर वाटत असेल तर ह्या गरम पाण्यामुळे त्या सहज फुटल्या जातात. चला तर मग आता यात एकदम मस्त पाणी टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता शिरा लगेच कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस हा फुल करायचा आहे. मस्त शिरा शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जी साखर घेतलेली होती ना 1 वाटी, ती साखर लगेच टाकून घेऊयात. म्हणजे हा रवा जो घट्ट होत आहे ना तो थोडासा पातळ होईल आणि छान असा शिजला जाईल. एकदम मऊ लुसलुशीत देखील होईल. शिऱ्यामध्ये साखर ही शेवटी टाकायची, त्यामुळे शिऱ्याची चव ही खूपच मस्त लागते आणि शिरा जास्त ड्राय देखील होत नाही. चला तर मग साखर टाकून घेतली. बघू शकता लगेच पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडासा आणि रंगसुद्धा बदललेला आहे. आता मिक्स करून घेऊयात. अजून थोडंसं पातळ होणार आहे मिश्रण, कारण साखर टाकल्यावर लगेच साखर वितळली जाते.
आणि साखरेचं पाणी देखील होतं. तर बघू शकता एकदम पातळ हे मिश्रण तयार झालेलं आहे. गिठुळ्या सगळ्या फोडल्या गेलेल्या आहे. अजिबात यामध्ये गिठुळ्या झालेल्या नाहीत. एकदम मस्त मऊ लुसलुशीत शिरा इथे तयार झालेला आहे. बघू शकता किती मस्त दिसत आहे. आणखी थोडासा पातळ झालेला आहे. छान पुन्हा मिक्स करायचा आणि आपण आता 1-2 मिनटं असा शिजवून घेणार आहोत. बघू शकता किती मस्त हा शिरा दिसत आहे. एकदम याला चकाकी आलेली आहे. साखर टाकल्यानंतर शिरा एकदम मस्त चकाकी येते शिऱ्याला. बघू शकता किती छान असा दिसत आहे. चला तर मग अजून 1-2 मिनटं आपण असा शिजवून घेऊया फुल गॅसवरती. कढाई एकदम रिकामी म्हणजे खाली चिटकला नाही शिरा की एकदम परफेक्ट असा शिरा झालेला आहे असं समजावं. तर बघू शकता उलटण्याने जर फिरवलं तर शिरा अजिबात चिटकत नाही खाली. एकदम सहज वरती निघला जातो. तर एकदम शिरा परफेक्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीचा हा शिरा नक्की बनवून बघा. एकदम झटपट अगदी 5-6 मिनिटांमध्ये हा शिरा बनवून तयार होतो. दुधाचा एक थेंबही टाकलेला नाही. ड्रायफ्रूटसुद्धा इथे मी फक्त बदाम टाकलेले आहेत. तरीसुद्धा शिऱ्याची चव ही अप्रतिम आलेली आहे. बघू शकताच एकदम मस्त असा शिरा झालेला आहे. चला तर गॅस बंद केला आणि आता एका प्लेटमध्ये शिरा काढून घेऊयात. एकदम कापसासारखा मऊ लुसलुशीत हा शिरा झालेला आहे. चव म्हणताल तर अप्रतिम आलेली आहे. अजिबात दुधाचा केसर यामध्ये काही वापरलेलं नाही. थोडेसे मी बदाम वरून पुन्हा टाकून घेतले. एक काजू मी बारीक तुकडे करून टाकले 1-2. त्यानंतर जे तूप उरलेलं होतं ना ते तूप आता वरून टाकून घ्यायचं. नंतर शिऱ्यामध्ये मिक्स करायचं. खूपच मस्त शिरा लागतो. तर कमी तुपामध्ये बघू शकता किती मस्त असा मऊ लुसलुशीत हा शिरा तयार झालेला आहे. तर कशी वाटली शिऱ्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. जर आवडला व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा. इतरांसोबतसुद्धा ही सोपी पद्धत नक्की शेअर करा. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीनं हा शिरा बनवलेला आहे. शिऱ्याला एकदम चकाकी आलेली आहे. बघू शकता किती मस्त दिसत आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारचा शिरा नक्की बनवून बघा. चला तर मग अशाच नवनवीन पुढच्या रेसिपीसोबत भेटूयात. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.